विधान परिषदेमध्ये शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मोठा खुलासा केलाय। मी कोणतीही दिलगिरी व्यक्त केली नाही असं अंबादास दानवे म्हणाले। पक्षप्रमुखांनी दिलगिरी व्यक्त केली होती, मात्र मी दिलगिरी व्यक्त केली नाही असं ते म्हणाले। माझ्यावर अन्याय झालाय असंही अंबादास दानवेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं। मात्र दानवेंच्या दाव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार प्रहार केलाय। निलंबन आपलं जे आहे ते आता दोन दिवसांनी कमी होणार आपण सभागृहात आलाय झालं। आता मी काम करतो। तुम्ही दिलगिरी व्यक्त केली, एक पत्र लिहिलं? नाही, मी नाही दिलगिरी व्यक्त केली। हे होते पण पत्रामध्ये असं म्हटलंय नाही, असं नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो। तुमच्या पक्षप्रमुखांनी देखील याबाबत माफी मागितली केली तीच दिलगिरी। चुंब जळाला तरी पीळ कायम, म्हणजे एवढ्या शिव्या दिल्यानंतर लाजना लज्जा अशा प्रकारचं वागणं वर्तणूक अंबादास दानवेंची दिसते। खरं म्हणजे आई बहिणीवरून ज्या शिव्या दिल्या त्या महाराष्ट्रानं ऐकल्या पाहितल्या। त्यांनी तर उपसभापतींना पत्र दिल्याची, दिलगिरीचं जे पत्र आहे ते उपसभापतींना दिल्याची बातमी मी वाचली की महाराष्ट्राच्या सरकारमध्ये